UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आनंद तुमचा, रंग आमचा। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला, हिवाळी अधिवेशनामध्ये सुनील तटकरे यांचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंच्या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे संतापल्या। सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। असा विचार येतोच कसा, सुप्रिया सुळेंचा पटेलांना सवाल, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटात नाराजी, अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांनी फेटाळला, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या पक्षानं आमच्या खासदारांना 100% संपर्क केला, बापाला पोरीला सोडा असं म्हणणं ही कसली संस्कृती, आव्हाडांची यावर प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं असल्यामुळे पवार गटाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न, खासदार संजय राऊतांचं विधान। मंत्री आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध मनसेचा वापर होतोय, मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी मनसेचा वापर, संजय राऊतांचं वक्तव्य। पवनचक्की कंपन्यांच्या मालकांना खंडणीचा त्रास, शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरून चर्चा, मुख्यमंत्र्यांकडून दहशत मोडून काढण्याचं आश्वासन। धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू, काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली, तर बैठकीनंतर धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंसोबत सुद्धा फोनवरून चर्चा। भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा अजित पवारांची भेट घेतली, मराठवाड्यातील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। धनंजय मुंडे वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, वाल्मिक कराडने एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, सुरेश धस यांचा आणखी एक आरोप। शिवाय पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळात फक्त 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। दुबईमध्ये साऊथचे सुपरस्टार अजित कुमार यांचा भीषण अपघात, कार रेसिंग प्रॅक्टिस दरम्यान अपघात झाल्याची माहिती, अभिनेते अजित कुमार यातून थोडक्यात बचावले। फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये मोठा बदल, थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद, त्याऐवजी कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार, युजर स्वतः आपल्या प्रतिक्रिया यावर नोंदवू शकणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।